नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहू कॉमन आयन इफेक्ट. तर कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय? तर कॉमन आयन इफेक्ट that means when the solution of a strong electrolyte having one common ion is added in the solution of the weak electrolyte, dissociation of weak electrolyte is suppressed or decreased. This process or this phenomenon is called as what? Common ion effect. आता ही डेफिनेशन करता आपण एक एक्झाम्पल पाहू आणि पुन्हा कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय आपण एक्सप्लेन करू. फॉर एक्झाम्पल, वीक इलेक्ट्रोलेट ॲसिटिक ॲसिड घेऊ आपण. वीक इलेक्ट्रोलेट ॲसिटिक ॲसिड आयोनायझेस स्लाइटली अँड फॉर्म ॲसिटेट आयन अँड H+ आयन. याचं डिसोसिएशन तुम्ही असं दाखवू शकता. CH3COOH gives CH3COO minus आणि H+. As there is chemical equilibrium, we can apply law of mass action. So acid म्हणून Ka is equal to concentration CH3CO concentration H+ divided by concentration CH3COH. आता याच्यामध्ये सोडियम ॲसिटेट हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आपण ॲड करू. इफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट लाईक सोडियम ॲसिटेट इज ॲडेड, इट आयोनायझेस कम्प्लिटली. तर त्याचं आयोनायझेशन असं होईल CH3COONA कम्प्लिटली म्हणून एकच ॲरो दाखवू आपण इथे CH3COO मायनस प्लस Na+. आता इथे कॉमन आयन कोणता होईल CH3COO मायनस आणि CH3COO मायनस. Due to the addition of the sodium acetate, concentration of common ion, कोणता कॉमन आयन आहे CH3CO मायनस, कॉमन आयन इन्क्रीजेस. त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल इन्क्रीज. टू कीप के व्हॅल्यू कॉन्स्टंट, पण ही व्हॅल्यू काय असते केची व्हॅल्यू कॉन्स्टंट. मग ती कॉन्स्टंटच ठेवायची असेल तर एक्सेस ऑफ CH3CO मायनस आयन कंबाईन विथ H+ आयन. कॉमन ठेवण्याकरता पुन्हा CH3CO मायनस आयन कोणाशी कंबाईन होतं H+C अँड कंबाईन विथ H+ आयन अँड फॉर्म CH3COOH आणि पुन्हा काय तयार होतो CH3COH. दॅट मीन्स वॉट? आयोनायझेशन ऑफ CH3COH इज सप्रेस्ड ऑर डिक्रीज्ड. म्हणजेच डिसोशिएशन काय होतं आहे त्याचं सप्रेस होतं आहे किंवा डिक्रीज होतं आहे असं आपल्याला म्हणता येईल. सो दिस इज ए कॉमन आयन इफेक्ट. यावरून तुम्ही सांगू शकता की वेन सोल्युशन ऑफ ए स्ट्रॉंग इलेक्ट्रोलेट दॅट मीन्स धिस having one common ion is added in the solution of the weak electrolyte, that means this weak electrolyte, then what happen? Dissociation of the weak electrolyte is suppressed. This process is called as what? Common ion effect. त्याला तुम्ही काय म्हणू शकता कॉमन आयन इफेक्ट. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय. आता याच्या पुढचा पॉईंट आपण पाहू. कॉमन आयन इफेक्टच्या पुढचा पॉईंट होता कॉमन आयन इफेक्ट अँड सोल्युबिलिटी. तर ह्या दोघींचं एकत्रित ॲप्लिकेशन काय करता येईल आपल्याला. आता बघा कॉमन आयन इफेक्ट आणि सोल्युबिलिटी हे आपण दोघी कॉमन आयन इफेक्ट आपण आता पाहिलं आणि सोल्युबिलिटी या अगोदर पाहिलं होतं. तर त्याच्यामुळे तोच पॉईंट आपण इथे दाखवू. बघा द प्रेझेन्स ऑफ कॉमन आयन आल्सो अफेक्ट द सोल्युबिलिटी ऑफ स्पेरिंगली सोल्युबल साल्ट. तर सोल्युबिलिटी पाहिली होती आपण KSP. कन्सिडर द इक्विलिब्रियम ऑफ सिल्वर क्लोराईड सॉलिड. आता सिल्वर क्लोराईड सॉलिड आहे, याला वॉटरमध्ये जर तुम्ही डिझॉल्व केलं तर Ag+ आणि Cl- आयन्स तयार होतील. खाली ॲक्वियस दाखवलेले. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ AgCl इज गिवन बाय द फॉर्म्युला.
त्याचा फॉर्म्युला असा येईल KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन Ag प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन Cl मायनस. आता याच्यामध्ये आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड करू. कोणता? सिल्वर नायट्रेट, की ज्यामध्ये सिल्वर हा काय आहे? कॉमन आयन आहे. इफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट लाईक सिल्वर नायट्रेट इज ॲडेड इट डिसोशिएट कम्प्लेटली. याचं डिसोशिएशन कसं होईल? कम्प्लेटली होईल. कम्प्लेटली होईल. तर इथे तुम्ही असा एकच ॲरो दाखवू शकता. डिसोशिएट इज कम्प्लिटली असल्यामुळे, बरोबर आहे. त्याचं डिसोशिएशन असं होईल, सिल्वर नायट्रेट गिव्स Ag प्लस आयन अँड NO3 मायनस आयन. आता काय होईल इथे? द डिसोशिएशन ऑफ AgCl अँड सिल्वर नायट्रेट गिव्स कॉमन आयन Ag प्लस. दोघींमध्ये कोणता कॉमन आयन आहे? Ag प्लस. Therefore concentration of Ag plus ion increases. Ag plus आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होऊन जाईल? इन्क्रीज टू कीप KSP व्हॅल्यू कॉन्स्टंट. आता आपल्याला इथे KSP व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायची, ही बदलणार नाही. त्यामुळे काय होईल? एक्सेस ऑफ Ag प्लस आयन कंबाईन विथ Cl मायनस आयन. हा Ag प्लस आयन कोणाशी कंबाईन होईल? Cl मायनस आयनशी. अँड फॉर्म AgCl. पुन्हा काय तयार होईल? AgCl. आता याचा अर्थ काय होतो? दॅट मीन्स डिसोशिएशन ऑफ AgCl इज सप्रेस्ड. AgClचं डिसोशिएशन काय होईल? सप्रेस्ड होईल, म्हणजे डिक्रीज होईल. तर हाच त्याचा इफेक्ट आपण इथे दाखवू शकतो, कॉमन आयन अँड सोल्युबिलिटीचा. आलं लक्षात मित्रांनो? आता एक दोन काही फॉर्म्युले आहेत की जे आपण घेतले नव्हते, ते आपण पाहू थोडंसं. एक होतं बघा, यामध्ये मोलर सोल्युबिलिटी दिलेली होती बघा, मोलर सोल्युबिलिटी. तर मोलर सोल्युबिलिटीचा अर्थ होतो दॅट इज सोल्युबिलिटी इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलर मास इन ग्रॅम. तर मोलर सोल्युबिलिटीची डेफिनेशन अशी आहे की नंबर ऑफ मोल्स ऑफ ए सबस्टन्स प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ द सोल्युशन इज कॉल्ड ॲज मोलर सोल्युबिलिटी. त्याला तुम्ही मोलर सोल्युबिलिटी म्हणू शकता. आलं लक्षामध्ये? द नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स dissolve in 1 liter of saturated solution is called as what? मोलर सोल्युबिलिटी. ती जी आपण सोल्युबिलिटीमध्ये पाहिलं होतं. अजून एक पॉईंट आपल्याला याच्यात बघायचं होता, इक्वेशन. टाईप्स ऑफ बफर सोल्युशनमध्ये बघा आपण ॲसिडिक बफर पाहिलं होतं. तर ॲसिडिक बफर, pH ऑफ ॲसिडिक बफर जर काढायचा असेल तर आपलं pHचा फॉर्म्युला असा होता, pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन. पण इथे तो फॉर्म्युला बदलेल, pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ द साल्ट, हा जो साल्ट वापरला तो, डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड, वेअर pKa इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 Ka. आता Ka म्हणजे काय? डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ ए ॲसिड. असं तुम्ही फॉर्म्युला दाखवू शकता ॲसिडिक बफर सोल्युशनमध्ये. इथे बेसिक बफर सोल्युशनमध्ये सुद्धा एक फॉर्म्युला दाखवला होता. POH इज ऑफ बेसिक बफर सोल्युशन इज गिवन बाय POH इज इक्वल टू PKB प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ द साल्ट, हा जो साल्ट आहे तो, डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बेस, वेअर PKB इज इक्वल टू वॉट? निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 KB. जसं pHचं दाखवतो ना आपण तसं. आणि KB म्हणजे काय दिलं? डिसोशिएशन कॉन्स्टंट ऑफ ए बेस. असे हे दोन फॉर्म्युलेसुद्धा याच्यामध्ये दिलेले होते. इथे हे चॅप्टर आपण काय केलेलं आहे? थिअरॉटिकली कंप्लीट केलेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, पुढचं जेव्हा चॅप्टर आपण बघू त्यावेळेस पुढचं पॉईंट सुरू करू.